हाँ राइट, चल रहा है. खूप हुशार तो म्हणजे कॉम्प्युटरचा मास्टर आहे तो. सगळं लोड करून सगळं करण्याचं काम तोच करतो. सगळे इंटरव्ह्यू याच्यामध्ये टाकणे, हार्ड डिस्क मध्ये सगळं काम तो करतो. किती मुलं आता? आता 3री आहे. अच्छा ठीक है. वो उसमें लोड हो रहा. हाँ हो ना, फिर क्या होता, थोडी खुद पाते होते रहते. दादा तुमचं मूळ गाव कुठलं आहे? आमचं मूळ गाव औरंगाबाद. औरंगाबादच मूळ गाव. म्हणजे बावनपुरे जे होते ना, बावनपुऱ्याचे तुम्ही म्हणजे मोतीकारंजामध्ये घर आहे त्यांच्या वडिलांचा. मोतीकारंजामध्ये. मोतीकारंजा हा भाग म्हणजे मला वाटतं ते याच्याजवळ आला का, आपल्या जुन्या मुण्याजवळ अभिनय टाकी वगैरे आहे तिथे. अंगुरी बाग आहे ना त्याच्या बाजूला. हा हा बरोबर तिथे. तर आम्ही पुरेदार तिथले एकदम पुरेदार मुख्य. आणि मग हे कैलासनगर मग आपल्या याच्यामध्ये बायजेपुरातले गायकवाड जे आहेत ते तुमच्या नातेवाईक नाही? कैलास गायकवाड, रमेश गायकवाड नाही नाही ना? मूळ म्हणजे तुम्ही इथले? मूळ गाव आमचं औरंगाबाद. औरंगाबाद. नाईकवाडा आमचं हे मूळ गाव. नाईकवाडा कुठे आलं तिथंच का? ते मोतीकारंजा त्यालाच नाईकवाडा म्हणतात. आमचं आजोबा पंजोबांचं तिथेच. आहे ते. आणि वडील काय करायचे म्हणजे? वडील आमदार होते. म्हणजे आधी त्यांचं शिक्षण वगैरे काही सांगता येईल तुमच्या आजोबाबद्दल थोडीशी? त्यांचे एक चुलते होते दगडूजी म्हणून. दगडूजी गायकवाड. दगडूजी गायकवाड. आता आमच्या वडिलांना मिळून 4 भाऊ. आणि त्यांनी काय केलं, शिक्षणासाठी पुढील शिक्षणासाठी ते हैदराबादला गेले. प्रायमरी शिक्षण कुठे झालं त्यांचं? प्रायमरी शिक्षण अंगुरीबागलाच झालेलं असावं. अंगुरीबागला झालेलं असावं. तिथं मोतीकारंजामध्ये शाळा होती. 7वीला ते पहिले आले होते म्हणतात ना. मग त्यांनी एका मंत्र्याला जाऊन भेटले. डिंपल इकडे. त्या पस्ताकॉमच्या शाळेमध्ये होते शिकायला ते. आणि त्या आजोबाला कशी काय प्रेरणा आली की बाबा शाळेत घालावं आपल्या मुलाला? नाही, ते शिक्षक होते त्या काळचे. आमच्या सासऱ्यांचे चुलते. वडिलांचे चुलते शिक्षक होते. त्यांनी शिकवलं पुतण्यांना. आणि मुलगा नव्हता. म्हणजे मुलगा नव्हता मग त्यांनी शिकवलं. हे दगडूजी गायकवाड जे त्यांनी शिकवलं. तर ते पस्ताकॉमच्या शाळेवर शिक्षक असते त्यावेळेला. बरोबर. आणि मोतीकारंजामध्ये ती शाळा होती, तिची घेतली माहिती. बरोबर. आणि मग तिथे 7वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. आणि मग नंतर 7वीच्या नंतर नाही माहिती. हैदराबादला वगैरे घेतले म्हणजे शिकायला? पुढच्या कॉलेजचं शिक्षण त्यांनी हैदराबादला घेतलं. तुमच्या वडिलांनी? मग त्यांनी ते बी ऑनर्स केलं होतं. बी ऑनर्स केलं. तर साधारणतः कालखंड कुठला असेल त्याला की त्यांनी म्हणजे हे बी ऑनर्स झाले? त्या नक्की सांगता नाही ना, माझ्या कसं ते एक अंदाज व्यक्त करता येईल समजा. हे झाले तेव्हा ते आमदार होते आहे ना? तुम्ही जन्मले तेव्हा आमदार होते. साधारणतः तुमच्या एज नुसार असं एक अंदाज पाठीमागे 1920 ला झाले असतील का ते ग्रॅज्युएट? 1920-30 ला? कॅल्क्युलेशन करून 1930-40च्या आसपास असतील. कारण की माझा शोध असा आहे की हैदराबाद संस्थानात पहिले ग्रॅज्युएट जे आहेत आपल्यापैकी ते जे सुभाई आहे. आणि तुम्ही जर सांगत असाल तर मराठवाड्यातले पहिले ग्रॅज्युएट तुमची थोडी असतील. कारण दुसरं मला एकही उदाहरण दिसलं नाही त्या काळातले ग्रॅज्युएट होणार. ते पहिले झाले ना, पहिले ग्रॅज्युएट. पण कसं त्यांचं उर्दू, मराठी आणि इंग्रजीवर तर खूप प्रमाण होती असणारच साहजिकच. कारण की इतकं पार्श्वभूमी शिक्षणाची म्हणजे त्यांचे चुलते म्हणजे तुमच्या आजोबा जवळपास 1910च्या आसपास ग्रॅज्युएट असते म्हणजे 7वी शिकलेले 1910च्या दरम्यान निजाम त्या कालखंडामध्ये. त्यांनी ते शिक्षण मला वाटतं ते पस्ताकॉमच्या शाळाही नव्हत्या त्यावेळेला. त्यावेळेला ह्या आर्य समाजाच्या आणि निजामी स्कूल होत्या. त्या स्कूलमध्येच त्यांनी कसं तरी पद्धतीने संघर्षाने शिक्षण पूर्ण केलं असावं नाही काही. आणि मग ते प्रेरणेनं मग ते नंतर पस्ताकॉमच्या शाळा आल्या, चळवळ सुरू झाल्यामुळे. आपली भाग्यरेड्डी वर्मा जे BS व्यंकटराव, BS व्यंकटरावच्या संघटनेमध्ये वडील त्यांचं नाव घ्यायचे पण कार्यरत असावे.
मग हे आमदार झाले हे कुठल्या पक्षाचे होते गणण्यात आले? हा? काँग्रेस पक्षाचे. काँग्रेस करणार एकदा त्यावेळेला जनता पक्षाचे पण होते वाटतं. एकदा होते ते जनता एकदा पक्षाचे. जनताचे होते वाटतं. जनता पक्षाचे पण हा, होते. दोनदा काँग्रेसचे. दोनदा काँग्रेसचे होते. तर त्या काळातले काही सगळे संदर्भ काही ते सांगायचे तुम्हाला, बोलायचे काही? सांगायचं म्हणजे त्यांचं एक हे सांगायचं दिनचर्या. हं. आम्ही सकाळी उठून निघायचो. तर तो काळ कसा होता, हं. सकाळी उठून निघायचं, हं. सोबत भाकर घ्यायची, कांदा जे काही असेल ते सोबत घ्यायचं आणि समाजकार्य करत राहायचं. म्हणजे सोबत कोण कोण होते त्यांच्या? सोबत त्यांचे कार्यकर्ते असायचे. एखाद्याचं नाव वगैरे काही आठवतं तुम्हाला? नाव नाही सांगता. नाही आठवत. म्हणजे दंडकिशन कांबळे असतील की एखाद्या सोबत त्यांच्या? असावेत असं. दंडकिशन कांबळे, नक्की नाही सांगता. पत्रुजी साबळे वगैरे बेगुंठेचे, चतुर्जी साबळे, पत्रुजी साळवे, ही मंडळी असेल त्यांच्यासोबत. शत्रुजी नाव ऐकलं. बरं, घरी कधी तुमच्या कुणी जे सुबैया किंवा बी श्यामसुंदर वगैरे यायचे का भेटायला? वडला नक्कीच येत असतील ना, आता आमदार म्हणलं तरी येत असतील त्यावेळेला. म्हणजे हे त्या काळात कसं यांचा मी- जन्म 60चा आहे. हा हा, त्याच्या आधी ते आमदार होते. हो ना, म्हणजे आधी लहान होते होते ना, आमदार. हा. माझ्या जन्माच्या अगोदर. जन्माच्या अगोदरच आमदार होते ते. ते पार त्यांना वयाचे किती 52 काय 52 का 45 वर्षाला वयाच्या त्यांचं वय असताना हे झाले. अच्छा. मग त्यांचा साधारणतः जन्म केव्हाचा असेल बरं वडिलांचा अंदाज एक व्यक्त करता? 92 ला वारले ना ते. 92 वाटले. किशनचंद कांबळे है ना. हा, किशनचंद कांबळे. त्यांच्या मुलीला भेटलो, त्यांची मुलगी रिटायर्ड झाली आता, अनुराधा कांबळे म्हणून. ते बी मेंबर होते 20 वर्ष स्वामी. पण आमदार हेच होते त्या काळातले सर्वात जुने आमदार म्हणजे तुमचे वडीलच. हा, पहिले आमदार आपल्या पहिले आमदार समाजाचे. आपल्या समाजाचे, दुसरे आमदारच नाही. कारण की ते जेवढ्यांचे इंटरव्ह्यू घेतले तेवढ्यांनी मला तेच सांगितलं की गोविंदराव हा. म्हणूनच ते विस्मृतीच आहे, कोणालाच माहित नाही. हा, माहिती माहिती नाही. म्हणजे त्यांचं नंतरचे लोक सांगू शकतो आपण आहे ना, पण आधीचं काय माहिती आपल्याला? एवढं आधीच नाही. काहीच नाही. मग नंतर कोण कोण त्यांना भेटायला यायचं? भरपूर यायचे ना. खूप गोविंदबाई यायचे. श्रॉफ यायचा, तुम्हाला सांगते ते बाळासाहेब सिमंद यायचे, लाला जयस्वाल नाही लाला का? जयस्वाल, हा. हा. म्हणजे अजून यायचे ते. आम्ही तर गेल्या वर्षीपर्यंत त्यांना भेटलो. हो का? त्यांची खूप मैत्री होती. त्यांची मिसेस त्यांना राखी बांधायला यायची. परत तो पांडे यायचा, बरेच जण येत होते ना. परत नांदेडहून बरेच लोक यायचे. नांदेडहून पण तो आश्रमशाळा होती त्याची, काय त्याचं नाव? सावंत. तो यायचा. त्यानंतर त्यांचा मुलगा, त्याचा तो गाडीवाला मुलगा यायला लागला होता ना. आणि भरपूर लोक यायचे बाई नंतर. बरं, असं काही घरात चर्चा करायची का बाबा की आम्ही कुठलं काम करतो, म्हणजे काय प्रचार करतो लोकांमध्ये जाऊन? काय नाही, फक्त समाजसेवा. फक्त समस्या. लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्यांचे. म्हणजे त्यांची ना खूप गरिबी होती. त्यांचे जे आई वडील होते ना, ते आपली दर्गा आहे ना, तिथं साफसफाई करायचे, काम करायचे. अच्छा. म्हणजे सासऱ्यांचे आई वडील. अच्छा. मग ते 7वीला पहिले आले होते वाटतं. माझ्या लक्षात त्यांचीच घ्यायचं, माझ्यापेक्षा त्यांना सांगता येईल जास्त. तर तुम्ही दोघंही आले तर चांगलं होईल माझ्यासाठी. कारण कसं आहे, मग कोण बोलतंय ते कॅमेरात येणार नाही. अच्छा अच्छा, हा. बरं. एक मिनिट. दादा तुम्ही तिकडं म्हणजे सॉरी ना दादा. नाही, 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 काही नाही. एवढी म्हणजे त्यांची आम्हाला पण माहिती नाही. हा त्यांचा फोटो आहे. तुम्हाला हे पुस्तक कसं द्यावं लागेल तुम्हाला? त्यांचा फोटो घ्या तुम्ही पाहिजे तर. चालेल. फोटो भेटले का तुम्हाला? भेटले असतील पण. फोटो नाही भेटले मला त्यांचे. नाही का? हे बच्चे पण ते असतात. हाथ दुखेंगे बेटा, तुम कितने देर नहीं तक दुखते। रोशन 1 घंटे तक पकड़ूंगा मैं। वहाँ पे बैठ के, वहाँ पे बैठ के पकड़, बैठ वहाँ पे, हाँ, पकड़ के वहाँ पे बैठ के कर काम. लाइट ऑन। लाइट का तुझे थोडं सांगितलं असतं ना, आम्ही थोडी माहिती विचारून घेतली असती कर- जुन्या नात्यावर लोकांना. करू का चालेल पण? मग नंतर मी करू का मग मी इथून? नाही टीव्ही नको बंद करू. म्हणजे त्यांचे काही असे एखादं फोटो कागदपत्र नाही, फोटो आहे. हे सासरा, हे सासू. याच्यामध्ये थोडीशी माहिती दिली असेल त्यांच्याबद्दल. नाही जास्त नाही, ते दुसऱ्याने त्यांच्यासाठी त्यांनी दिलेले त्यांचं तर, पण त्यांच्याकडे वाढले म्हणून थोडस त्यांनी त्यांच्याविषयी दिलेलं. थोडं का असं ना, पण मला मिळेल याच्यामध्ये. थोडस मी तुम्हाला झेरॉक्स काढून हे पुस्तक वापस देऊन टाकेल.
त्यांचं पूर्ण जे आहे ते. आई कुठले होते दादा तुमचे? बेगमपुऱ्याचे भिंगारे कंपनी. भिंगारे सगळे. मग त्यांच्या घरात काही असं शिक्षणाचं वातावरण वगैरे होतं का? इथे दुसरे आवाज इतकं नव्हतं. वातावरण इतकं नव्हतं त्यांचं. तिथं बस तिथं बस. पण ते सांगायचे जसं आम्ही काय केलं, रामानगरची स्मशानभूमी मिळवण्यासाठी कसं भांडलो बा. हा. ती मिळून दिली. ती जी वस्ती जी बसली ना रामानगर, ती सुद्धा यांनीच बसवलेली. म्हणजे आमच्या सासऱ्याने. सासऱ्याने बसवलं रामानगर. रामानगर. आता लोक नाव नाही घेत पण ती त्यांनी बसवलेली. कारण मला अशी माहिती मिळाली की गणोरीची जी मंडळी तिथे हाती हा, राहिली हा. कुठं? त्याच्या म्हणजे रामानगर हा, मध्ये हा. भूतखड्डा वगैरे होता ना तो. हा. तर मग त्याला त्याने विकसित करून तिथं त्या लोकांनी बसवलं असंच लोक त्या बोलतात. लोकांनी नाही, यांनी बसून दिलेली आहे जागा आपल्या यांची होती लोकांसाठी. वडिलांची. वडिलांची नाही, ती शासनाची म्हणजे होती. शासनाची होती पण त्यांना हे दिलं त्यांना होतं. यांनीच बसून दिलेली. आपल्या लोकांची वस्ती जी आहे ती रामानगर, ती जागा आपली यांनी बसून दिली. रामानगर स्मशानभूमीची जागा जी आहे ती देत नव्हते दुसरे लोक. खूप दिवस वाद चालला कोर्टामध्ये. ते वामन कांबळे म्हणून होते, ते नेहमी कोर्टाचे म्हणजे काम करायचे सगळे. तर या 5-6 लोकांनी ती रामानगर स्मशानभूमी सुद्धा आपल्या लोकांसाठी मिळवली. अच्छा. म्हणजे हे महत्वाचं हो. काम आहे समजा. आणि बरंच आमदार केलं. असताना बऱ्याच आमदार लोकांना असताना नोकरी- बऱ्याच लोकांना खूप नोकऱ्या फोनवर लावल्या. नोकऱ्या लावल्या खूप आपल्या अगदी. समाजाच्या हो, भरपूर हो. लोकांना. आणि आणि जवळपास 5-25 जणांच्या तोंडात नाही ऐकलं हो. बरं का की मला नोकरी लावली, मला हो. नोकरी लावली, मला नोकरी लावली. मोठे मोठे अधिकारी होऊन रिटायर झालेले आहेत रिटायर ते झाले सगळे. मोठे अधिकारी. आता ते आता मोठे अधिकारी आहेत. त्यांचा हो. मुलगा पण समाज कल्याणचा मोठा अधिकारी आहे. कीर्तीमध्ये आपल्या यशोधरामध्ये मोठा बंगला आहे त्यांचा. हो का? हा. सारदे. त्यांनी सांगितलंय ते सगळी माहिती. ते मार्क्सचे होते. हा, हा. तर तिथं काहीतरी अन्याय त्याच्यात झातात. तिथं वडील गेले होते हो, हो. त्या काळामध्ये. त्या काळामध्ये गेले असेल. असे बऱ्याच ठिकाणी. आणि जे असे जर गरीब विद्यार्थी असले तर त्यांना जर असं घरी म्हणजे काहीच शिक्षणाचं आई वडील काहीच करू शकत नाही बा, अशा मुलांना त्यांनी जर स्वतःच्या घरामध्ये ठेवून शिक्षण दिलेलं आहे. वसतिगृह समजा घरात वसतिगृह नाही असं म्हणजे वसतिगृह टाईप समजा. त्याच्यामध्ये एक हरिभाऊ सोनवणे म्हणून एक साई पेट्रोल पंपावाले ते राहिलेले ते माझी आत्याच दिलेली त्यांना. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते विना वाडीकर नाही का डॉक्टर एल4 मध्ये दौलत मेमोरियल हॉस्पिटल वाली, तिचे वडील पण राहिलेले. तिला पण आमच्या माहिती ती सांगेल वडिलांची. ती पण बऱ्याच नामदेव अवचर म्हणून होते शिरोडीचे, ते राहिलेले. अजून कोण होते? नारायण स्वामी म्हणून एक हैदराबादचा माणूस होता. नारायण स्वामी म्हणजे ते माला वगैरे असते, ते माला मालिका तिकडचे, तर तो पण नेहमी भेटायला यायचा. हैदराबादचे. ही ह्या सगळ्या ज्या घटना आहे साधारणतः मला वाटतं ह्या माझ्या म्हणजे 82 ह्या आधी असेल पण माझं लग्न 82 ला झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं एवढं माहिती फक्त. पण या सगळ्या घटना माझ्या आधीच्या. ते फार लहान होते. बरोबर. मग ह्या मला वाटतं 1940च्या दरम्यानच्या घटना असतील. हो तेव्हाच्या असतील. 40च्या दरम्यानच्या. आणि मला असं वाटतं 2022-25 ला ते ग्रॅज्युएट असावेत. 22 असा अंदाज आहे. कारण 2007 ला वारले ते, तर तेव्हा त्यांचं वय 92 होतं. चांगलं भरपूर आयुष्य मारलं. मग त्यांचं काही असं टीसी वगैरे मार्क्स असं काही मिळेल का कागद एखादा तरी असं डॉक्युमेंट म्हणजे मी माझ्या प्रबंधाचा सगळ्यात महत्वाचा शोध गोविंदराव गायकवाड राहतील बरं का. कारण की पहिला दलितातला ग्रॅज्युएट व्यक्ती, पहिला दलितातला ग्रॅज्युएट व्यक्ती म्हणून ते सिद्ध होणार इतिहासामध्ये मराठवाड्यात. ते जर मला कागद मिळाला तर ते फार महत्वाचा कागद राहील माझ्यासाठी. नाही जरी मिळाला तुमची इंटरव्ह्यू त्याला पूर्वा करते. बीएटी मध्ये काय प्रूफ पाहिजे फक्त की त्यांच्या मुलांनी सांगितलं आणि ते होते आमदार आणि त्यांचं वय असं होतं त्यावेळेला ते होते. आणि बऱ्याच जणांची इंटरव्ह्यू मधून ते आलेलं आहे. मिळालं तर त्याला सपोर्ट मिळतो, नाही मिळालं तर हे पण चालतं. हॉस्टेल होतं इथं त्या काळामध्ये, ते हॉस्टेल नव्हतं का? शेड्यूल कास्ट. आपल्या बेगमपुऱ्यामध्ये काहीतरी हॉस्टेल. बेगमपुऱ्यामध्ये. तर तिथं पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप त्यांनी मदत केली. म्हणजे ही मंडळी काय करायची, म्हणजे पुढे गेल्या काँग्रेसमध्ये असो की आर्य समाजामध्ये असो की डीसीए मध्ये असो, ही सगळी आतून बाबासाहेबांनाच मानायची. त्यांचं एक राजकारण वरचं ते होतं इथं निजामाला घाबरून मदत करायची आणि सगळ्यांना मदत करणं. त्यांनी काय म्हणजे की ना शिक्षण घेताना मिल मध्ये काम केलं. औरंगाबाद मिल नाही का, तिथं काम करून शिक्षण घेतलेलं आहे. तुमच्या आजोबाचा व्यवसाय असा काय होता बरं समजा? सांगता येणार पण त्यांच्या काकांचं आजोबांचा काही उल्लेख नाही, पण त्यांचे जे काका होते ना ते त्या काळामध्ये शिक्षक होते. त्यांनी ते पुतण्यांना शिकवलेले सगळ्यांना. मला क्ल्यू काय पाहिजे की काहीतरी थोडी चांगली परिस्थिती असावी कुटुंबाची तुमच्या, त्यामुळे शाळेत घालू शकते ते मुलांना.
काहीतरी म्हणजे खाण्यापिण्याची तरी व्यवस्था चांगली असावी. कारण तशी व्यवस्था असल्याशिवाय माणूस शिक्षणाकडे वळतच नाही. म्हणजे सांगतो मी, आता माझे वडीलच 8वी 9वी पर्यंत शिकले. माझे आजोबाच म्हणजे काहीच नव्हतं त्यांच्याकडे, ते पाठवू शकत नव्हते. त्यांनी हैदराबादला शिक्षण घेतलं नंतर. मग औरंगाबादला राहणं हे सगळ्यात मोठं प्लस पॉईंट. आणि काहीतरी व्यवसाय असावा. आता एक मिल मध्ये काम करायचे याचा अर्थ त्यांचे वडील सुद्धा मिल मध्ये थोड्याफार प्रमाणात काम करत असावे, काहीतरी व्यवसाय असावा त्यांचा. त्यांचे काका शिक्षक होते एवढं माहिती आम्हाला. काका शिक्षक. बस त्यांनी यांना शिकवलं. आणि कारण त्यांनी ना तो कोणता पेपरला मुलाखत दिली होती, चिकलठाण्याकडे कोणता पेपर निघतो ना, ते पेपरवाल्याने एकदा मुलाखत घेतली होती. तेव्हा ते जिवंत असतानाच घेतली होती ती, मला वाटतं 87-88 काही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा ते पेपरवाले घरी येऊन मुलाखत दिली. मला ते पेपरचा ऍड्रेस जरी मिळाला तो पेपर मिळेल मी. लय जुनी गोष्ट आहे ती. मी तुम्हाला ताई आणून दाखवतो. मी 1938 पासून हो का ते 1994 पर्यंत मराठवाड्यात दलितावर कुठल्या कुठल्या गावामध्ये काय काय अत्याचार झाले याची एवढी मोठी फाईल नव्हती. अत्याचाराची नामंत्राच्या दरम्यान एवढी फाईल, इतकं म्हणजे सगळं. मी मागच्या 3 वर्षापासून हे काम करतो. हो का. मला केवळ पीएचडी घेणं हे महत्वाचं नाही, हे इतिहास लिहिणं महत्वाचं आहे. एवढी फाईल मिळवली होती. आणि हे सगळे आता तुम्ही इथपर्यंत आलं म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे मी काय केस केला असेल. आपले जेवढे आमदार आहे सगळ्या आमदारांची माहिती नाही. तर ते तुमचे जर चुलत भाऊ जर असले ना, तर त्यांना जर एखाद्या वेळेस कदाचित माहित असेल की, कारण की तुमच्या आजोबाला त्यांनी शाळेत पाठवलं. त्यांचे काका आता म्हणजे आजच वर्ष श्राद्ध झालं त्यांचं. आम्ही तिकडे गेलेलो होतो. 1च वर्ष झालं त्यांना मारून. त्यांच्याच पाठचे त्यांचे भाऊ. त्यांना सगळं म्हणजे ते सोबतच होते. नंतर हैदराबादला गेले. इथं कुटुंबाला ते चुन्याच्या भट्ट्या वगैरे लावायची त्या काळात लोक. त्या काळामध्ये लावायचे. आपली ती बिल्डिंग नाही का मग इंदिरा क्रांतीच्या गायकवाड हॉस्पिटल समोर तुम्ही तिथे राहायला होते ना, मला तेच सांगितलं. वाड्यात होतो पहिले. वाड्यात होता तो. वाड्यात राहायला होते म्हणजे 15 किरायदार होते आपल्याकडे, पण ते थोडेसे घरगुती वादामुळे सासरे असतानाच ते विकलं. पण ती बिल्डिंग आहे अजून. जाऊन मग त्या बिल्डिंगचा फोटो वगैरे घेईन मी. कोणीतरी असते तर त्यांना रिक्वेस्ट करून. म्हणजे तुमचे आजोबा शिकतायत तर त्यांची वडिलाला शिक्षणाची प्रेरणा मिळाली असली पाहिजे कुठून तरी. चुलत्यापासून मिळालेली एवढं माहिती. मिळालेली असली पाहिजे त्यांना. आता चुलते शिकलेत ना, तर त्या चुलते पण 7वी पर्यंत शिकणं म्हणजे जोक नाही ना त्या काळात तरी त्यांनी. तर त्यांनाही त्यांच्या वडिलांपासून किंवा कसं काहीतरी वातावरण असेल. कारण ज्या काळाचा तुम्ही उल्लेख करताय दादा, त्या काळामध्ये बाबासाहेबांची सुद्धा चळवळ सुरू झालेली नाहीये. आमदार हे जे म्हणजे यांना ज्योतिराव फुलेची प्रेरणा कशी तरी पश्चिम महाराष्ट्रातून म्हणा कुठून तरी म्हणा यांना मिळाली असली पाहिजे शिक्षणाच्या संदर्भात. त्याशिवाय नाही. ज्योतिराव फुलेची प्रेरणा असावी इथं त्यांना. कारण तोपर्यंत बाबासाहेब तर चळवळीत नाहीच आहेत. बाबासाहेब चळवळी 1920 नंतर सुरू होते. आणि तुमचे चुलते 1910च्या आसपास 7वी शिकलेली असावी, शिक्षक असावे. आणि वडील 1922-23 लाच ग्रॅज्युएट असावे. आणि बाबासाहेब येतात मराठवाड्यामध्ये ते मुळात 40 नंतर 38-35 ला. विमल सांगेल का? विमलला माहिती नाही. विमलला नसेल माहिती. ही सांगू शकतो. मुक्ताबाई सांगा ना. मुक्ताबाई थोडंफार तुम्हाला 2-4 दिवसांनी सांगतो. आमची सासूबाई आहे ना आमच्या, त्यांना विचारून मी काय म्हणतो, फारच महत्वाची माहिती बरं काही खूप इम्पॉर्टंट. म्हणजे बाबासाहेबांच्या आधी ही चळवळ सुरू होते. ही सगळ्यात मोठी गोष्ट. ही म्हणजे काय म्हणतो विस्फोटक माहिती मराठवाड्याच्या इतिहासामध्ये दलितांच्या चळवळी. आता आपल्याला आता महत्व वाटत नाही, पण जेव्हा ते पुस्तक बाहेर येईल तेव्हा ते महत्व वाटत की पहिले ग्रॅज्युएट म्हणून लोक भाषण सांगायला लागतील तेव्हा कळेल आपल्याला की हे पहिले ग्रॅज्युएट होते. आज आपण जसं मुक्ता साळवेचं नाव घेतो, पहिली शिक्षित महिला पुण्यामध्ये, पण मराठवाड्यात नाही ना, आपल्याला माहीतच नाही. आहे म्हणजे कसं ते 52, 53, 54 ला काहीतरी आमदार होते. 52 पासून 60च्या आधी, म्हणजे 60च्या आधीच होते ते. 52-55 ला आमदार होतो आपला माणूस. म्हणजे किती त्यावेळेला दुसरा आमदारच नाही ना. हो ना, मग त्या काळात होते. हे 60चा जन्म आहे यांचा. आणि हे झाल्यानंतर मला वाटतं एकदा आमदार होते ते. पण मग हे लहान असतील त्यांना, यांना एवढी माहिती नाही ना. पगार वगैरे मंडळीची मी घेतलं ते 70-72 नंतर आमदार आहेत, तोपर्यंत नाही ते आमदार. हो का?
70च्या दशकात आमदार हा, आहेत ते ते नंतर गंगाखेडला. हो, गंगाखेड. हे केज मध्ये होते पहिले आमदार याला बीड झाले. केज बीड तालुका. तालुका, बीड केजला. हा, केजला. नंतर पैठण मध्ये ऐकलं है ना. हे म्हणजे आम्ही म्हणजे जेवढं एवढं उडत तेवढं केज मतदारसंघातून त्यांनी म्हणजे काँग्रेसकडे निवडून आले ते. हा सांगाल ना राचेलवार है ना. हा, तुम्हाला एक माणूस देते, त्यांचा खूप जिवलग मित्र होता राचेलवार म्हणून, आपल्या समाजाचं नाही ना. तर त्याची ते इन्स्टिट्यूट आहे एक आपलं क्राफ्ट टीचरचं. हम्म. तो खूप मित्र होता तो आणि पांडेचा. ते पांडे आत्ताच वारले, हा. पण ते राचेलवार आहे. हा. तर मग त्यांची तुम्हाला भेट घालून देतो आम्ही. चालेल. त्यांना ते कसे रोज 3-3, 4-4 तास गप्पा मारत जीवलग मित्र होते. जिवलग मित्र पण होते. आणि नंतरच्या पिरियड मध्ये यायचे 2-2, 4-4 त्यांची हसी मजा गप्पा शपथ चालू राहायची. ताई तुमचं कसं रिश्ता जुडला मग? माझं म्हणजे माझे आजोबा अमृतराव खंबे माहिती हा, ते तर बाबासाहेब सगळ्यांनाच माहिती आहे. ते ज्या काळात आमदार होते त्याच काळात आमचे सासरे आमदार होते. अच्छा अच्छा. ते तेव्हाची त्यांची जुनी ओळख होती. तर ते कुठे आमदार होते तिकडे? ते नाशिक जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यात आमदार होते. हा. आणि हे इकडे होते केजला. केजला. तर त्या काळाची यांची ओळख आहे, म्हणजे आमच्या दोन्ही घराण्यांची. हा, हा. आणि त्याच्यानंतर हरिभाऊ सोनवणे म्हणून हे जे पुस्तक लिहिलं ना, हा. यांना माझी आत्या करून आणली. हा, हा. लीलाबाई हे सोनवणे. पण आमदार होते घरी बसून? नाही नाही, ते आमच्या सासऱ्याकडे शिकायला होते. खूप गरीब परिस्थिती अच्छा, होती. अच्छा. अशी मुलं जे शिकवले ना त्यांनी त्यांच्यातला एक मुलगा आहे. अच्छा. तर मग त्यांनी त्यांचं टाकलं पुस्तकामध्ये. हा, हा. त्यांनी- तेवढं तरी बरं केलं. एक हा, मला त्यांनी अथॉराईज या माहिती मिळाली. या फोटो माणसामुळे- मिळाला त्यांचा. या माणसामुळे मी आज इथपर्यंत आले. बरं. आणि दुसरी गोष्ट भास्कर हे भाऊसाहेब मोरे सांगितलं तुम्ही. हे भाऊसाहेब मोरेची सगळी माहिती हा. मिळाली. तर मग त्यांचा दोन नंबरचा भाऊ होता ना भास्कर मोरे, त्यांना एक आत्या दिलेली आहे आमची. अच्छा अच्छा तुमची. हा. तर आधी त्या आल्यानंतर मग मी आले. अच्छा. असं म्हणजे जुनीच आहेत म्हणजे आमचं. जुनी ओळख हा, आहे. जुनी ओळख होती मला. म्हणजे एकंदरीत असं दिसतं की त्या काळामध्ये जो औरंगाबाद विभाग आहे, हा. या औरंगाबाद विभागाचं दलितातलं एक त्याला कारभारी घराणं आहे तुमचं समजा. लिडरशिप म्हणजे समाजाला पुढे नेणारं घराणं आहे असं याच्यावरून दिसतं तुमच्या चर्चेवरनं. तर म्हणजे आता मी भेटल्यानंतर तरी तुम्हाला लक्षात आलं असेल. हा. आता तुम्ही थोडी जर माहिती घेतली इकडनं तिकडनं हम्म. किंवा आता लक्षात येतं की 1910ला शिकतो म्हणजे आणि ते म्हणजे बाबासाहेबांचं शिक्षण त्या काळात चालू आहे बघा. हो. ते तरी- मॅट्रिकला नाही, काहीतरी असतील बाबासाहेब. त्यांचं असं एक ऐकलेलं होतं मी आमच्या नातेवाईकाकडून. ते त्यांची आजी वगैरे ते तिथे झाडू काम करायला जायचे दर्गामध्ये शाहरुख निळा त्याच्यामध्ये. तर हे 7वीला फर्स्ट आले होते म्हणतात त्या काळामध्ये. इतके हुशार होते म्हणे. तर मग तुमचे आजोबा हे नाही स्वतः? यांचे माझे वडील वडील. वडील हा, हा. मग म्हणजे- तिथं मग आता पुढच्या शिक्षणाला आता पैसा बाकीचं हे पाहिजे ना प्रोत्साहन. आता ते कसं आई वडीलच देतात. बरोबर. तर त्या काळात असं काही नव्हतं. मग त्यांनी काय केलं, एक आमदार त्या काळातला एक मंत्री तिथं दर्शनासाठी आला होता. मंत्री म्हणजे निजाम सरकारचा मंत्री हा, असेल. त्या काळाचा कोणता मंत्री असेल तो तिथं दर्शनाला आला म्हणे. हं. यांनी काय केलं म्हणे, हे तिथं होते म्हणे, हे पळत पळत जाऊन त्याला भेटले हा, हा, हा. आणि सांगितलं. तर लोक काय म्हणे, मार का छोकरा म्हणजे हा, 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 हरिजन, बरोबर. तो काय हा, कसा आहे आता बघा. ये छोकरा ये क्या कर सकता, ऐसा क्या होगा ऐसा तसं. हं. पण त्या माणसाने मंत्र्यांना चांगलं हे केलं म्हणतात त्यांना. हम्म. मग त्यांनाच हॉस्टेलला राहण्याची आणि काहीतरी स्कॉलरशिप मिळून देण्याची त्यांना मला व्यवस्था वाटतं केली. हैदर अली तर नसावा त्याचा ते प्राईम तुम्हाला नाही मिनिस्टर सांगत, पण होता. सातवीला निजाम होते सरकारचा म्हणतात. प्राईम मिनिस्टर होता तो भेटी द्यायचा इथं. हो ना. हा. हा, त्यांना कोणता तरी मंत्री होता कारण म्हणतात. त्याच्याकडे बरेचसे निवेदन दिलेले आहेत हैदर अलीकडे हा, हा. आपल्या सगळ्या लोकांनी त्या काळात हा. उर्दू मध्ये असं झालं तसं मग झालं यांना आम्हाला उर्दू असं फार करा. छान लिहित होते ना. बोलत पण होते आणि लिहित पण होते. त्या इतके काळात सुंदर सगळ्याच लिहित लोकांना होते. उर्दू येते हा. सगळ्यांनाच उर्दू येते. आणि त्यांचे जे भाऊ आता एकच वर्ष झाले वारले फार, ते दोघं भाऊ आहे ना. हम्म. तर ते दोघं जण उर्दू मधून हिंदीतूनच बोलायचे, उर्दूतून हिंदी. उर्दू. काय घरामध्ये त्यांचं नाव काय? बापूराव गायकवाड. बापूराव गायकवाड. हा, तर मी म्हणायची की बाबा हे औरंगाबादचे लोक असं का बरं उर्दू, म्हणजे मी जेव्हा लग्न त्यांचं होऊन आले- राज्य होतं ना. हा, तर मी नाशिक जिल्ह्याची, तर आमच्याकडे मराठीच बोलले जातं. हम्म. हिंदी मराठी हिंदी उर्दूच तिकडं काही तुमचं असं- ब्रिटिश राज्यामध्ये होतं सगळं. मी लग्न होऊन आल्यावर मला जर आश्चर्य वाटायचं, हे लोक असे उर्दूत का बोलतात. घरात बसले की ते भाऊ असे गप्पा मारताना हिंदी नाही तर उर्दू मध्ये बोलायचे. बरोबर. नाही आता मी एक दोन जणांची इंटरव्ह्यू घेतला ना, जेडी मोरेंची घेतली हा. आणि केडी पगारे म्हणून आहेत. हा, केडी पगारांना पण तर ओळखतात. ते उर्दू त्यांना बोलतात. माहिती. हो. उर्दू बोलतात हो, बोलताना मग हे त्यांची पण उर्दूच उर्दूमध्ये बोलायचे. चेक झाली माझ्याकडे. हो. मग त्याला ते लवकर शब्द आहे ना उर्दू आठवतात. हो, नाही यांना पण उर्दू, आणि एवढी सुंदर उर्दू होती काय सांगू तुम्हाला. काय मुस्लिम बोलतील अशी उर्दू होती. आता ग्रॅज्युएट झालं म्हणजे तो माणूस किती हुशार असावा. किती छान. आपण अंदाज लावू शकत नाही की आमच्याकडे किती CBSE च्या class भयानक परिस्थितीत तुमच्या माणसाने शिक्षणाची ओढ केली असावी आणि तू
शिकला असावा जुग नाही ना. सीटीसीचे क्लास चालायचे ना आमच्याकडे. हा. तर उर्दूचे जे विद्यार्थी राहायचे टेलरिंग सीटीसीचे त्यांचे पेपर ते तपासायचे आमच्यासारखे. बघा. कारण आम्हाला कोणालाच येत नव्हतं तर ते तपासायचे. बरोबर. उर्दूचे पेपर जे आहे ना तर ते तपासायचे स्वतः. त्यांनी महिलांसाठी हे टेलरिंगचे क्लास काढले ते आपल्या मानकरी महिलांसाठी. त्याच्या म्हणजे महिलांनी काहीतरी त्यांना भेटावं स्वयंरोजगार. रोजगार भेटण्यासाठी त्यांनी नक्कीच असे मी म्हणतो निवेदन दिली असतील निजाम सरकारला आमदार असताना किंवा त्यांना हा, केलं. की दलितांसाठी स्कॉलरशिप द्या, दलितांना शाळा काढा, दलितांना हे काढा. नाही पण त्यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी सुद्धा मी सांगते ना तो मंत्री तिथं ते दर्गात नाही. दर्शनाला आलेल्या मंत्र्यांनी. मला सांगायचं काय की जो माणूस आमदार होतो त्याला मतदान लागतं हो. आणि मतदान भरपूर घेण्यासाठी support त्यांनी नाही. नक्कीच समाजामध्ये असं काहीतरी मोठं काम केलं काम असेल, केलं असेल, हो. रेस केला असेल, केलं. अनेक निवेदनं हे दिली असतील हो. तर त्यातला आमचं एखादा मला- तरी कागद सापडला कुठे ही चुकून काय? तरी खूप फायदा होईल. चंद्रिका पुरेबाईने ती एक डायरेक्टर होती बघा. हं. ती यायची ना ते तिला एअरपोर्टवर आणायला जायचो आम्ही. मला एवढं आठवतं चांगलं. ती यायची तर फोन करायची. चंद्रिका पुरे म्हणून नाही का डायरेक्टर समाज कल्याणची का? मला नाही हो एवढा परिचय नाही. नसेल. तर तिला एअरपोर्टवर आणायला मात्र आम्ही एक वेळेस मी साखरासोबत गेली. आता पण मला बाकी काही नाही. आई काही शिकलेलं नव्हतं तुमचा. नाही नाही आई नाही. आई. आई शिकली. फक्त आई पण औरंगाबादच्याच औरंगाबादची भिंगारींची मुलगी. म्हणजे विद्यापीठ जागा हा, त्यांची ती आहे विद्यापीठाची जागा त्यांनी. ते पण बावनकुरेदार समजा बावनकुरेदार. बेगमपुऱ्याचे. हो, बेगमपुऱ्याचे. बेगमपुरा विद्यापीठ जे बसलेले ते त्यांच्या आई वडिलांच्या शेतीवरच बसलेले. हो बरोबर. आमच्या सासूच्या. तिथं बेगमपुऱ्यामध्ये त्या काळात आपले 2 कार्यकर्ते होते, एक ते पतुरुजी साबळे आणि चतुर्जी साबळे. त्यांच्या ओळखत वीर असतील. भट्ट्या होत्या. हो हो नातेवाईकच असतील ते बहुतेक हा, आमचे. मग ते तुमचे नातेवाईकच असणार ना बावनपुऱ्यामध्ये सगळे हो, तुमचे नातेवाईक. आता हे रुंदाची पैलवान बी तुमचे हो नातेवाईक हो असणार. पहिलवान हो ते रुंदाची पैलवान, ऐकलेलं. चौकाची साठे हो. हे नातेवाईकच असणार हो, तुमचे. नातेवाईक. आणि साळवे आहेत ते पैठण गेटचे बरोबर. ते पण असतात. आणि तुमचे वडील ते 12/70 सभा झाली 1931 ला बाबासाहेबांची. त्याच्यामध्येही असणार त्यांना भेटण्यामध्ये. कारण ग्रॅज्युएट माणूस म्हणतात बाबासाहेबांची एक पद्धत होती की आपल्या शिक्षित कोण आहे त्यांना बोलून घ्या आणि लोक त्यांना भेटायला द्यायची. कमीत कमी शिक्षित असेल ती मंडळी असायची. तुम्हाला राचेलवारला उद्याच माहिती द्यायची ते काही रोडवरच आहे. नाही एवढी गडबड नाही मला नाही, नाही, यांच्या रोडवरच आहे ते. तुम्ही आता तुमच्या फुरसतीनं निवांतपणे जे काय आठवेल सांगू आणि जे काय माहिती आमच्या मिळाली की मला ती त्यांना supply बोलून करा. देतो पाहिजे ते. हं. त्यांच्याकडून माहिती भेटेल त्यांच्या मी त्यांच्या- म्हणतो त्यांचं काम एवढं मोठं असावं ना त्यांच्यावर स्वतःवर एक पुस्तक होतं. मला एवढं आठवतं मी लहान होतो लाल बहादूर शास्त्री विमानतळावर आले होते. हां. वडिलांनी माझ्या हातून त्यांना हे दिलं होतं गुलाबाचं फुल. प्राईम मिनिस्टरला फुल दिलं म्हणजे त्या काळात प्राईम मिनिस्टरला जो माणूस भेटतो नक्कीच काहीतरी मोठा असतं ना. असं कोण आपल्याला भेटतायचं का प्राईम मिनिस्टर सांगा बरं. नाही भेटता येतं आपल्याला ते ओळखत बी नाही. हा. आहे की? आणि त्यांना खूप म्हणजे खूप म्हातार वयामध्ये त्यांना यांचा जन्म झालेला आहे. खूपच ते चळवळीत जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांचं समाजकार्यामध्ये जास्त तिकडे लक्ष असल्यामुळे कुटुंबाकडे कमी लक्ष असतं या लोकांचं. हो. या मंडळीचं लक्ष राहत नाही कुटुंबाकडे. सतत ते नंतर मग कामातच व्यस्त. दौऱ्यावर आणि त्या काळात हैदराबादला जाणं म्हणजे हैदराबादला शिक्षण झालं त्यांचं. हैदराबादला बरेच वर्ष राहिले ते. आणि ते विमलबाई BA पण मध्ये भरपूर त्याच्यात माहिती हे सांगितली. झालेले ते म्हणजे विमलबाई- आपण कसं त्यावेळी बी ऑनर्स ना. विमलबाई पण सांगेल भरपूर माहिती. हो, विमलबाई सांगायची. है ना? हा, खूप माहिती सांगेल. जे त्या काळात कसं गोल्ड मेडलिस्ट कसं असतं हा 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 त्या टाईपचं ते BA मध्ये आले होते म्हणून म्हणतात. मिळाली असतील आले असतील तर तेव्हा संधी मिळाली असेल ना. हा. ते 7वीलाच पहिले आले ते म्हणतात ना तर तेव्हा त्या मंत्र्याला जाऊन एवढ्या गर्दीतून जाऊन भेटून स्वतःचा हैदर अली एक असावा. परिचय देऊन कारण हे केलेलं हैदर अलीच त्यांनी. नेहमी हं. औरंगाबादला यायचे. आणि दोन्ही छान तीन मी भाऊ- जर का हा. चांगलं आठवतं मला 2-3 जणांनी सांगितलं हैदर अली. 7वीला पहिले आलेले म्हणे ते आणि सगळे भाऊ शिकायला हैदराबाद हैदराबादला शिकले नंतर त्यांचे त्याच्या शाळेचं नाव ती खरं सांगायला नाही. नाही सांगता येत. पण बाकीचं शिक्षण त्यांचं हैदराबादला झालं एवढं माहिती आहे आपल्याला है ना? ते म्हणे मी हैदराबादला नाही हैदराबादची शाळा मला माहिती आहे कुठलं काय कारण ते नरहर कांबळेच तिथे गेले होते शिकायला. हा. तर त्यांचा फोटो मला मिळालेला आहे त्या शाळेचं कॉलेजचा हो का? याचा नरहर. तर तीच शाळा असावी हा. कारण तिथंच हे गेले असावे आधी त्यांच्या आधीचे बॅचचे असतील ते. गड्डी गुरव का काहीतरी म्हणायचे आहे ना? ते गड्डीगुडम म्हणजे आपलं हे एरिया छावणी. हो का? हा छावणी म्हणजे तेच याचं दंडकिशन कांबळेचे कार्यकर्ते होते आपले. हं. त्यांचं तिथं घर शिकलेले काय की मग ते? नाही असं गड्डीगुडम काहीतरी मध्ये शिकतील. नाही का? गड्डीगुडम एरिया होता तो आणि तिथं बाबासाहेब बसायचे यायचे आणि तिथे हे सगळे कार्यकर्ते जमायचे आपले. अच्छा हो का? हा